पुऱ्या। पंथी पावन तीर्थे करुणी सकळीके प्रक्षाली रडली पातके वासनेची। सगळ्या पुऱ्या पाहिल्या, सगळी तीर्थयात्रा झाली। तीर्थयात्रेत जे काही प्रसंग घडले, नामदेव महाराजांनी फक्त एका प्रसंगाचं वर्णन केलंय। पण बाकीच्या अभ्यासकांनी, बाकीच्या काही लेखकांनी, मैपती महाराजांनी वगैरे आणखी काही प्रसंग सांगितलेले आहेत। नामदेव महाराजांनी ज्या प्रसंगाचं वर्णन केलंय, राजस्थान परिसरातून जात असताना सगळ्या संत मंडळींना तहान लागली। पाण्याचं दुर्भिक्ष त्या ठिकाणी होतं। तहान सगळ्यांनाच लागलेली होती। काय करायचं, पाणी कुठे मिळेल, सगळ्या शोधात होती। तेवढ्यामध्ये एक विहीर दिसली। आणि विहिरीमध्ये पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी पाहिलं, विहिरीचं पाणी एकदम तळाला गेलेलं होतं। तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, नामदेव महाराज, मला अनेक प्रकारच्या सिद्धी अवगत आहेत, मी खाली जातो आणि आपल्या सगळ्यांच्या करता पाणी घेऊन येतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी, नामदेव महाराज वर्णन करतात, लघमेचे लाघव करुणी ती अवसरी उतरोनी भितरी घेतले उदक, घेऊनी उदक निघाला बाहेरी मग म्हणे अवधारी नामदेवा। वर पाणी घेऊन आले आणि सांगितलं, घ्या नामदेव महाराज, तुम्हाला सुद्धा पाणी घ्या। स्वतः ज्ञानेश्वर महाराज पाणी पिले आणि नामदेव महाराजांचा करता आणायला तयार झाले। नामदेव महाराज जरा थांबा म्हटले, विचार करतो म्हटले। ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आता बाकीचा कोणताही विचार करू नका, संकट काळात माणसाने जास्त विचार करत बसू नये, आपलं पाणी प्यायचं आणि मोकळं व्हायचं। नामदेव महाराज म्हणायला लागले, ज्ञानेश्वर महाराज, मला हे पाणी नको। का नको म्हटले, आम्हाला असं सिद्धीचं पाणी प्यायची सवय नाही। सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे। आमचा पांडुरंग परमात्मा आमच्या जवळ असताना, तो आमचं मागं पुढं संरक्षण करत असताना, आम्हाला या दुष्ट असलेल्या सिद्धीचा मदत घ्यावी लागणं म्हणजे आमच्या पांडुरंगपणाचा, परमात्म्याचा आणि भक्तीचा कमीपणा आहे। आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या भक्तीचा प्रताप दाखवतो, आमच्या पांडुरंग परमात्म्याचा प्रताप दाखवतो। म्हणून नामदेव महाराजांनी तिथेच भगवंताचा धावा करायला सुरुवात केली। येई पंढरी राया, झाला दुसरा राग, शिवरंजनी। येई पंढरी राया मज लागी धाव तू, मज लागी धावतो झनी पाहासी अंतु कृपाळुआ। तुझी भेटीची बहु खंती वाटली, आसवी दाटली नेत्र कमळी। देवाचा धावा केला। तिकडे भगवान पांडुरंग परमात्म्याला सुद्धा नामदेव महाराजांची आठवण यायला लागली। रुक्मिणी आईसाहेबाला म्हणायला लागले, माझा डावा डोळा लवतोय, माझं डावं अंग फडफड करतंय, नक्कीच माझ्या नाम्याला काहीतरी त्रास होत असला पाहिजे, काहीतरी संकट आलं असलं पाहिजे, त्याशिवाय माझं हे अंग फडफड करणार नाही। रुक्मिणी आईसाहेब म्हटले, मी पाहते। म्हणून रुक्मिणी आईसाहेबांनी ध्यानाने पाहिलं तर नामदेव महाराजांना तहान लागलेली आणि तुमचा धावा करतायत असं। आता देवाला सगळं माहितीच आहे, पण रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितल्याबरोबर भगवान परमात्मा मनाच्या पेक्षा जास्त वेगाने निघाले। आणि आल्यानंतर भगवंताने आपल्या कृपा कटाक्षाने त्या पाण्याकडे पाहिल्याबरोबर ती जो कूप होता तो असा समुद्रासारखा उफळून व्हायला लागला। पाणी सगळं वर आलं, सगळे पाणी पिऊन तृप्त झाले। नामदेव महाराजांचं सगळं पांडुरंग परमात्म्याचे दर्शन ज्ञानेश्वर महाराजांना झालं, सगळ्या संतांना त्या ठिकाणी झालं। नामदेव महाराजांची स्तुती सगळ्या संतांनी तिथे ती केलेली आहे। सिद्धीने प्राप्त झालेलं जे काही वस्तू असतील किंवा एखादी गोष्ट असेल ती एकट्यापुरताच मर्यादित आहे। सिद्धीचा मार्ग कठीण आहे, पण नामदेव महाराजांनी भक्तीचा मार्ग धरलेला आहे। भक्तीचा मार्ग हा सगळ्यांच्या करता सुलभ आहे। सगळ्यांनाच पाण्याची व्यवस्था झाली। सिद्धीचं पाणी आहे ते सगळ्यांना पुरणार नाही, काही मर्यादित स्वरूपाचं आहे, पण भगवंताच्या भक्तीने मिळणारं जे आहे ते सर्वांच्या उपयोगाचं आहे।
अशा प्रकारची ही तीर्थयात्रा पुढे निघाली. सातपुड्याच्या पर्वतामध्ये एक हरपाल नावाचा एक भिल्ल राहत होता. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये ज्ञानोबारायांनी सर्वांचा उद्धार केलाय असं आपल्याला पाहायला मिळतं. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. हरपाल नावाचा तो भिल्ल होता आणि त्याचं वर्णन असं केलंय की तो लूटमारीचा व्यवसाय करायचा, पण तो सगळ्यांना लुटत नव्हता. जाणारे पांथस्थ लोक जे आहेत, रस्त्याने जाणारे लोक आहेत, त्यांना पहिल्यांदा अडवायचा. अडवल्यानंतर विचारायचा तुमच्या गळ्यात माळ आहे का. लोक जर म्हटले माळ आहे, आम्ही पंढरपूरची वारी करतो, देवाचं नामस्मरण करतो, तर त्यांना घरी न्यायचा आणि जेव खाऊ घालायचा. आणि जो एखादा जर म्हटलं माझ्या गळ्यात माळ नाही, आम्ही वारी करत नाही, देव वगैरे काय मानत नाही, मग त्याची तो काय करायचा, हाजिरी घ्यायचा, त्याला मारायचा, त्याला लुटायचा आणि मग ते लुटलेलं धन आहे त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. माळकरी कमीच भेटायचे त्याला, त्यामुळे त्याचा धंदा व्यवस्थित चालला होता, व्यवसाय व्यवस्थित चालला होता. ही सगळी दिंडी आली आणि दिंडी आल्यानंतर त्याला खूप आनंद झाला, कारण ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती कानावर आलेली होती, नामदेवरायांची कीर्तीसुद्धा कानावर आलेली होती. आणि आज संत आले, धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. सगळ्या संतांची दिंडीच त्याने घरी नेली. संतांना बसवलं, पत्नीला सांगितलं या सगळ्या संतांच्या भोजनाची व्यवस्था करायची. पत्नीने सांगितले आता बरेच दिवस झाले तुम्हाला कोणी भेटलेलं नाही, आपल्या घरात एवढं अन्न नाही पुरेसं, काय केलं पाहिजे. त्यांनी संतांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी स्नान वगैरे करा, तुमचे हे करा, तोपर्यंत मी शिदा सामुग्री घेऊन येतो. शिदा सामुग्री आणण्याकरता रस्त्यावरून उभा राहिला. आपल्याला कोणी गिराईक भेटतंय का, कोणीच लवकर येईना, घरी संत वाट पाहतायत. देवाचा धावा सुरू केला, देवा पांडुरंगा आज माझ्या घरी संत आले आणि ते जर उपवाशी गेले, मला कोणीतरी चांगलं गिराईक भेटलं पाहिजे. आता नेमकं कोण गिराईक भेटणार, देवालाच त्याची दया आली, देवच त्याचं गिराईक झालं. एक गाडी येत असलेली त्यांनी पाहिली. गाडीमध्ये भले मोठे शेठ बसलेले होते, शेठच्या पाठीमागे शेठानी बसलेली होती. याने गाडी अडवली आणि म्हटलं काऊ तुमच्या गळ्यात माळबीळ आहे का. शेठ म्हणायला लागले माळ अजिबात माळबीळ नाही आणि घालायची इच्छा सुद्धा नाही. मग तुम्ही देवाला बिवाला मानता का. अजिबात देव बिव मानत नाही. तुमचं नाव काय. म्हणजे माझं नाव जगतपाल शेठ. जगतपाल शेठ आहे म्हटलं. बाईच्या अंगावर तर भरपूर दागिने दिसतात. म्हटलं तुम्ही देवाला मानणार नाही. नाही मानत. तुम्ही वारी विरी करत नाही. नाही. ठीक आहे. जे मारायला सुरुवात केली देवाला, गुद्दे मारायला लागला. रुक्मिणीने ते आपली ते बाईने शेठानीने सांगितलं की आमचं सगळं धन घे, फक्त आम्हाला मारू नको. सगळं धन लुटून दिलं. घरी आला, शिदा सामुग्री घेऊन संतांची पंगत बसली. संतांनाही आनंद झाला. घरी त्या ठिकाणी पंगतीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं अरे हरपाल संकल्प सोड. हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. देवा या जेवायला. देवा या जेवायला म्हणलं की जगतपाल शेठ तिथं हजर झाला. रुक्मिणी त्या आपल्या पत्नीला घेऊन तो हरपाल म्हणायला तू कशाला आला. तुला मी सांगितलं होतं ना अशा माणसांना मी परत मार खायचा आहे का. म्हटले मारायला नाही, तू बोलवलं म्हणून जेवायला आलो. म्हणजे मी कुठं जेवायला बोलवलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं हे जगतपाल शेठ नसून साक्षात परमात्मा आहे. हरपालाला सांगितलं अरे तुझं फार मोठं भाग्य आहे, आज परमात्मा तुझ्या घरी जेवायला आला. म्हणजे परमात्मा इतका पायावर पडला. देवा मी विनाकारण तुम्हाला 2-4 ठोसे मारले, मला माफ करा बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानोबारायांनी त्याच्याही मस्तकावर हात ठेवला, त्याचा उद्धार केला. अनेक कथा या ठिकाणी सांगितले. ते वीरमंगल नावाचा ज्योतिषी होता. तर राजाकडे सेवेला असल्यामुळे त्याचं राजाकडे नोकरी चालू होती. एकदा राजा बाहेर शिकारीला गेलेला असताना कुठल्या तरी स्त्रीवर त्याचं मन गेलं. तो राजा परत आला आणि त्या ज्योतिषाला येऊन विचारलं. त्याचं नाव होतं वीरमंगल.
माझ्या मनात काय आलं आणि मी का परत आलो हे सांग, नाही तर तुला नोकरीवरूनच काढून टाकतो. वीर मंगलने अनेक प्रकारे ज्योतिषाच्या माध्यमातून ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला, काही सुटलं नाही. नदीच्या किनारी बसलेला होता, दुःखी होता. एक वेश्या आली आणि तिने सांगितलं, मी त्याचं उत्तर देते, तू राजाला जाऊन सांग. काय उत्तर आहे म्हटलं राजा शिकारीला गेला होता, असं असं एका स्त्रीला पाहिलं आणि म्हणून मन तिकडे स्त्रीकडे गेलं म्हणून परत आला होता. येऊन राजाला सांगितलं. राजा खूप प्रसन्न झाला. राजाने त्याला काही बक्षीस दिलं. तो म्हटला, हे बक्षीस मला नको, मला वेश्येने याचं उत्तर सांगितलं. ते बक्षीस त्याने त्या वेश्येला नेऊन दिलं. तिला विचारलं, तुला हे उत्तर कसं काय कळलं? ते म्हणले, माझी आईसुद्धा वेश्या होती, पण शेवटच्या काळात तिला पश्चाताप झाला आणि काशीमध्ये रामानंद आहेत, त्यांना ती शरण गेली. त्या रामानंदांनी तिला जप सांगितला, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. आणि तो जप करता करता माझी आई त्या ठिकाणी गेली, तिचा उद्धार झाला. मी त्या रामानंदांच्याकडे गेले, त्यांनी मला सांगितलं, तू हा जप कर. हा जप तू केल्यानंतर त्या ठिकाणी तुला सिद्धी प्राप्त होईल. कोणी जरी तुझ्याकडे आलं तरीसुद्धा, गिराईक म्हणून तुझ्याकडे कोणी आलं तरीसुद्धा आत आल्यावर त्याच्या मनात परिवर्तन होईल. तुला पैसे देऊन ते तसंच निघून जाईल आणि तुला दुसऱ्याच्या मनातलं सुद्धा काही काही कळेल. ही सिद्धी मला त्या जपामुळे प्राप्त झालेली आहे. वीरमंगलला असं वाटलं आपणही तो मंत्र रामानंदांच्याकडून घ्यावा. रामानंदांच्याकडे गेले. रामानंदाने सांगितलं, मी तुला आता मंत्र देत नाही, साक्षात ज्ञानेश्वर महाराज आता या ठिकाणी तीर्थयात्रेला येणार आहेत, त्यांची तुझी भेट होईल. तू त्यांच्या नावाचा जप कर. आणि त्या वीरमंगलने नामाचा जप केला. 12 वर्ष जप केल्यानंतर, अनेक वर्ष जप केल्यानंतर ही सगळी तीर्थयात्रेला आलेली मंडळी त्याला भेटली. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर वीरमंगल जे आहे आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये वीरमंगल त्यांनी देहच त्याग केला. ज्ञानोबारायांनी सांगितलं, परत जिवंत केलं आणि सांगितलं, तू अजून थोडा दिवस थांब. नाही नाही म्हटले, असं मरण कोणाला येणार नाही, मला तुमच्या समोरच समाधी पाहिजे. ज्ञानोबारायांनी त्याला त्या ठिकाणी समाधी दिली. त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलं. आजही उज्जैन ठिकाणी वीरमंगलची समाधी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ती स्थापन केलेली आहे असं वर्णन तिथे सांगितलं जातं. सगळी तीर्थमंडळी अनेक तीर्थयात्रा करत करत काशीला गेली आणि काशीला गेल्यानंतर तिथे सुद्धा एक घटना घडलेली, त्याचं वर्णन काही संतांनी केलेलं आहे. काशीला एक मुग्दलाचार्य म्हणून होते. त्यांनी फार मोठा यज्ञ केलेला होता आणि त्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा म्हणून तिथले सगळे पंडित आहेत, त्यांच्यात पंडितामध्ये वाद निर्माण झाला. प्रत्येकजण म्हणायचा, मलाच अग्रपूजा करा, माझीच पहिली पूजा करा, माझीच पहिली पूजा करा. मुग्दलाचार्यांच्या त्या यज्ञामध्ये कोणाची पहिली पूजा करायची म्हणून वाद निर्माण झाला. मुग्दलाचार्यांना प्रश्न पडला. काही विद्वानांनी सांगितलं, एक हत्तीन आहे, तिच्या सोंडेमध्ये माळ द्या, आणि ती हत्तीन ज्याच्या सोंडेमध्ये माळ घालील त्याला त्या ठिकाणी पहिली पूजा करायची. हत्तीच्या सोंडेत माळ दिली गेली. हत्तीन संपूर्ण गावात काशीत फिरली. रस्त्याने ज्ञानेश्वर महाराज येत असताना दिसले, संत येत असताना दिसले. हत्तीने ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये माळ घातली. ज्ञानोबारायांची पहिली पूजा करायची ठरलं. यज्ञामध्ये आणल्यानंतर काही विद्वान उभे राहिले. म्हटले, ही संन्याशाची मुलं आहे, असतातच वाट पुन्हा त्या ठिकाणी अडवणारे काही ना काही. तेव्हा यांनी जर प्रत्यक्ष यांच्या हातचा यज्ञाचा शेवटचा जो पुरोडश आहे, नैवेद्य आहे, तो जर साक्षात काशी विश्वेश्वराने खाल्ला तरच त्या ठिकाणी आम्ही यांना मानू. यज्ञाचा पुरोडोष किंवा नैवेद्य त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज घेऊन काशी विश्वेश्वराकडे गेले. हो, ज्ञानोबाराय गेल्याबरोबर काशी विश्वेश्वर त्या ठिकाणी प्रगट झाले आणि हातचा नैवेद्य घेतला, किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला. ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम
धरी विश्वनाथ प्रेमे धरी विश्वनाथ विश्वनाथ प्रेमे धरी धरी विश्वनाथ प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेआत ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगामाई. अशा प्रकारे तीर्थयात्रेत अनेक चमत्कार घडले. कबीर महाराजांचा कमाल नावाचा मुलगा आहे, त्याला जिवंत केल्याची कथा सांगितली जाते. कबीरांच्या पत्नीने त्या ठिकाणी वाण्याच्या घरून त्या ठिकाणी शिदा आणला, ती एक कथा सांगितली जाते. संत आपल्या घरी आले, काय करायचं आहे. कबीरांची पत्नी त्या वाण्याच्या घरी गेली. दुष्ट होता तो. मी तुला सगळी सामुग्री देतो, पण परत माझ्याकडे आली तर त्या ठिकाणी मी सामुग्री देतो. संतांना भोजन द्यायचं आहे. तिला संतांचा सामर्थ्य माहिती आहे, आपल्या पतीचं सामर्थ्य माहिती. शिदा घेऊन आली. संत भोजन झाल्यानंतर परत वाण्याकडे गेली. पाऊस येत होता. कबीर महाराजांनी खांद्यावर तिला नेलं. वाणी म्हणायला लागला, एवढा मोठा पाऊस आहे, पाय तुझे चिखलाने भरलेले नाहीत, माझ्याकडे तू परत आली. म्हटली, माझी पती तुमच्याकडे घेऊन आलेले आहेत. असं म्हटल्यावर वाण्याच्या मनात बदल झाला. पाय धरले. असे पती आणि असे तुम्ही, संतांसाठी एवढं करायला तुम्ही तयार होता, नमस्कार करतो म्हणून. अशा अनेक कथा या ठिकाणी सांगितल्या. आणि यानंतर ही सगळी मंडळी तीर्थयात्रा करून परत पंढरपूरला आली. येताना त्या कराडचा एक चमत्कार सांगितलेला आहे. कराडचा जो राजा होता तो नास्तिक होता. त्याची पत्नी जी सीता होती ती खूप भाविक होती. राजा गावात कोणाला प्रवचन करू देत नव्हता, कीर्तन करू देत नव्हता. ज्ञानेश्वरात महाराजादी सगळी मंडळी आली आणि तिथे नदीच्या किनाऱ्यावर प्रवचन सुरू झालं, कीर्तन सुरू झालं. पत्नीला असं वाटलं आपल्याला जायचं आहे, काय करायचं आहे. एकुलता एक मुलगा होता. तिने ते हिरकणी पाजली त्या मुलाला ताप आला आणि मुलगा मरण पावला. आपला मुलगा मरण का पावला, राजाला खूप दुःख झालं. म्हटले, तुम्ही संतांना गावात येऊ देत नाही म्हणून तुमचा मुलगा मेला, तुम्ही संतांना मानत नाही म्हणून तुमचा मुलगा मेला. मग आता उपाय काय, तुम्ही संतांना शरण जा. ज्ञानोबारायांना घरी आणलं. ज्ञानोबारायांचं चरणतीर्थ दिलं. तिला माहिती होतं ज्ञानोबारायांचा प्रभाव. तो मेलेला मुलगा परत जिवंत झाला. अशी कथा सांगितली. संत सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरपूरमध्ये आल्यानंतर मावंद्याचा कार्यक्रम झाला. भगवंतांनी मावंद केलं. फार विस्ताराने नामदेव महाराजांनी तो मावंद्याचा प्रसंग लिहिलेला आहे. परत सगळी मंडळी आपापल्या गावी गेली आणि पंढरपूरची आषाढीची वारी आहे. आषाढी वारी करता ज्ञानोबाराय त्या ठिकाणी गेले. कार्तिकी वारी करता ज्ञानोबाराय गेले. आणि आता अवतार कार्य जवळजवळ संपलं. आणि संपल्यानंतर ज्ञानोबारायांनी विचार केला की आता शेवटचं आपली जीवनातली लीला ती म्हणजे समाधी आहे. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी समाधीचा संकल्प केलेला आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन आलं आहे. ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आलं, लोकवत्तु लीला कैवल्यम. परमात्मा ह्या जगाची सृष्टीची निर्मिती का करतो त्याचं स्पष्टीकरण सांगताना सांगितलं, लोकवत्तु लीला कैवल्यम. म्हणजे लोकामध्ये सुद्धा माणसाला कधी कधी एकांतात राहू वाटतं तर कधी कधी लोकांतात राहू वाटतं. खूप लोकांतात गेल्यानंतर कटकट होते. माणसाला असं वाटतं आता लोकांतात नको, जरा आता घरी जाऊन बसू, एकांतात डोंगरावर जाऊन राहू. एकांतात गेल्यानंतर काही दिवस एकांतात राहतो की तिथं त्याला करमत नाही, परत म्हणतो जरा आता लोकांतात जाऊन येऊ. जसं हे लोकाचं आहे तसं देवाला कधी कधी वाटतं आता ही सगळी सृष्टी नको, प्रलय करायचं आणि एकटं राहायचं. पण एकटं राहिल्यावर त्याला परत करमत नाही. एकले नकंठेची म्हणून या केली निर्माण 14 भुवने.
तसं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा विचार करायला लागले, आता आपलं अवतार कार्य संपलं, आता आपण सुद्धा काय घ्यायची, समाधी घ्यायची. वय किती होतं? 22वं वर्ष. काही काही लोक असं म्हणतात, हे काय वय होतं का समाधी घेण्याचं? ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं लवकर समाधी घ्यायला नको पाहिजे होती. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्याकडे एक मनुष्य गेला, म्हणायला लागला, का हो दांडेकर, ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या लवकर समाधी घेतली, मला असं वाटतंय त्यांनी चूक केली, तुम्हाला काय वाटतं? की मामा हसले, म्हटले, मला असं वाटतंय त्यावेळेस तुमच्यासारखा हुशार सल्लागार त्यांना भेटला नसावा. कारण जो दांडेकरांची चूक, माऊलीची चूक काढतो, तो दांडेकरांची चूक काढायला काय मागे पुढे कमी होणार आहे. म्हणून मामाने हसत हसत उत्तर दिलं, जरी ज्ञानोबाराय समाधीत असले तरी ज्ञानोबारांची ही समाधी काही सामान्य समाधी नाही. कितीतरी वेळा ज्ञानेश्वर महाराज समाधीतून बाहेर आलेले आहेत, कितीतरी वेळात अनेक भक्तांना ज्ञानोबारांनी दर्शन दिले. पैठणचे नाथ महाराज आले, त्यांना दर्शन झालेलं आहे. ज्ञानोबारायांचं दर्शन, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. ते माधानचे गुलाबराव महाराज आहेत, त्यांना ज्ञानोबारायांचं प्रत्यक्ष दर्शन झालंय. सद्गुरू जोग महाराजांना सुद्धा असं म्हणतात की राहुरीला योगाभ्यास करत होते महाराज, आणि एक नाडीचा ठोका चुकला, तब्येत बिघडायला लागली. ते योग्याने सांगितलं, आता तुम्ही काही जास्त दिवस जगणार नाही, तुमची योग साधना चुकीची झाली. महाराज इथे आले आणि आजान वृक्षाखाली अनुष्ठान केलं. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आले आणि सांगितलं, मी अजून तुम्हाला 20 वर्ष आयुष्य देतो, तुम्ही ज्ञानेश्वरीचा भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करा, असं जोग महाराज सांगत असत. ज्ञानोबारायांचा त्यांनाही साक्षात्कार झाला, अनेक आणखीन महापुरुषांना झालेला आहे. ज्ञानोबारायांची जी समाधी आहे, ही समाधी आगळी आणि वेगळी समाधी आहे. जरी ज्ञानोबाराय समाधीस्थ आहेत तरी समाधीत त्यांचं कीर्तन चालू आहे, कथा कीर्तन करीतो. हठयोगाची समाधी वेगळी आहे, ज्ञानयोगाची समाधी वेगळी आहे, आणि ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्याची समाधी वेगळी आहे. हठयोगाची समाधी आहे एकदम शरीर तटस्थ करणं. नाथ महाराज म्हणतात, अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी, परी ताटस्थ त्रिशुद्धी श्रीकृष्ण नेदीची स्पर्श. ताटस्था नाव समाधी मनती त्याची ठकली बुद्धी. एकदम तटस्थ अवस्था प्राप्त होणं ही हठयोगातली समाधी आहे. ज्ञानाची समाधी देहाभिमान गलिते विज्ञाते परमात्मनी, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. एकदा देहाभिमान गेला, मग ज्ञानाची दृष्टी जिकडे जाईल तिकडे त्याला समाधीच आहे, असं वर्णन केलंय. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, हो तो करी ते तुले पूजा, तो कल्पितो जप माझा, तयाची निद्रा ते कपे ध्वजा समाधी माझी. न करिता पांडवा भजन झाले. ज्ञानोबारायांची समाधी कधी उत्थान न पावणारी आहे. भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, ज्ञानोबाराय बाहेर येतात परत जातात तरी समाधी चालू आहे, अखंड समाधी आहे. ज्ञानोबारायांनी विचार केला, कार्तिकी एकादशीला ज्ञानोबाराय गेले पंढरपूरला, कारण ज्ञानोबारायांच्या आवडीची वारी आहे. माझे जीवीची माझे जीवीची आवडी, माझी जीवीची आवड, पंढरपुराने येऊने, पंढरपुराने नगुणी, पंढरपुराने नगुणी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपूरला गेल्यानंतर
पांडुरंगाचं दर्शन झालं, देवालाही आनंद झाला. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, समाधान तुची होशी. परी समाधी हे तुझ पाशी घेईन देवा. नलगे मज मुक्ती, नलगे मज भुक्ती, तुझ्या चरणाची आरती थोराथी. देवा आता थांबायचं म्हणतोय. माणसाला थांबावंसं सुद्धा वाटलं पाहिजे. व्यवहार करताना, काम करताना कधीतरी माणसाला असं वाटलं पाहिजे आता आपण काय केलं पाहिजे, थांबलं पाहिजे. नाही तर शेवटपर्यंत धावाधाव चालूच आहे. थांबावं वाटणं हा सुद्धा एक जीवनातला फार मोठा क्रांतीचा मार्ग आहे किंवा क्रांतीच्याकडे आपली क्रांतीच्या दिशेने आपलं पाऊल आहे. तसं पाहायला गेलं तर व्यवहारात राहून सुद्धा ज्ञानोबारायांना काही विक्षेप नाही, पण आता समाधीत राहून कार्य करायचं आहे. म्हणून पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केली, मला देवा मुक्ती नको, तुमच्या चरणाजवळ मला जागा पाहिजे. पांडुरंग परमात्म्याने स्तुती केली, तुम्ही ज्ञानाची मूर्ती आहात, तुम्ही ज्ञान चक्रवर्ती आहात. नामदेवराय वर्णन करतात, कर ठेवूनी कुरवाळी, सर्वांग निहारुनी निहाळी, मने तुवा घेतली जे आळी ते सिद्धी पावे. तुम्हाला समाधीची तरी काय गरज आहे? तुम्हाला नित्य समाधी आहे, निरंतर समाधी आहे. ज्ञानोबाराय म्हटले, निरंतर जरी समाधी असली मग विठो मने विठोजी दातार, समाधी तुझ निरंतर, आता प्रस्थान करी साचार, मर्ज निरंतर आठवी. तुम्ही निरंतर समाधीमध्येच आहात, नाही पण तरी सुद्धा देवा आता बाकीचा विक्षेप नको, फक्त तुमच्या चिंतनात राहायचं आहे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही, आज एकादशी आहे, उद्या द्वादशी आहे, आमच्याकडे भोजनाला या. भोजन वगैरे झालं, रुक्माई आईसाहेबांनी खाऊ घातलं, सगळ्या संतांच्या समवेत जेवण झालं. द्वादशीची त्या ठिकाणी क्षीरापती झाली आणि त्रयोदशी झाली, काला झाला आणि भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलं तुमच्याकरता तुमच्या समाधीचं स्थान नेमलेलं आहे. त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या समाधीचा विषय ऐकल्यानंतर, भगवंतांनी अनुमती दिली कळाल्यानंतर, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा विषय ऐकल्यानंतर नामदेव महाराज थोडासा खेद करायला लागले. भगवान परमात्मा सांगतात की तुमच्याकरता अलंकापूर हे ठरलेलं आहे. धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझ निर्धारा, भेट देत जाईन. कार्तिक शुद्ध एकादशी, पंढरी यात्रा होईल सरशी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेशी, तुझ दिधली असे. तुमच्याकरता आळंदीचं त्या ठिकाणी विधान आम्ही करून ठेवलेलं आहे. आजच तुमची समाधी आहे असं नाही, 108 वेळा तुमची समाधी अगोदर त्या ठिकाणी झालेली आहे. पुण्यक्षेत्र असलेली आळंदी भूमी आहे, ज्या ठिकाणी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा, तो सुख सोहळा काय सांगू. आम्ही सगळे येऊन तुमचा सोहळा करणार आहे. म्हणून तुम्ही आता काही काळजी करू नका, निश्चिंत होऊन आळंदीला जा. आणि भगवंतांनी सगळ्या साधू संतांना सांगितलं, हा हा म्हणता सगळ्या संतांच्या मध्ये ही बातमी पसरली, ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार. सोहळ्याकरता सगळे साधू संत त्या ठिकाणी निघालेले आहेत. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंढरीचा पोहा कोसावरी साधू